एक महत्त्वाची घडामोड भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांकडून ब्रेक देण्यात आलाय। माळेगाव कारखान्यातील युती फिसकटली आहे। नंतर पवारांकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार होती। पवारांनी 6 जागा मागितल्या होत्या। दादा 4 जागा देण्यास तयार होते असं सूत्रांकडून कळतंय। ऐनवेळी चर्चा फिसकटली। दादांनी सर्व उमेदवारांचं पॅनल जाहीर केल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। दादांच्या घोषणेनंतर पवारांना बळीराजा पॅनलची घोषणा करावी लागली। दादांकडून आत्ताच अशी भूमिका घेण्यात आली। निष्ठावंतांचं काय होणार असं पवारांनी मत मांडल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। तर माळेगाव कारखाना निवडणुकीतून युती फिसकटली। माळेगाव कारखाना निवडणुकीत पवारांची राष्ट्रवादी आणि दादांच्या राष्ट्रवादीची युती होणार होती। शरद पवारांनी अजित पवारांकडे 6 जागा मागितल्या होत्या। अजित पवारांनी 4 जागा देण्याची तयारी दर्शवली होती। ऐनवेळी चर्चा फिसकटली। दादांनी शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांची घोषणा करत पॅनल जाहीर केलं। दादांच्या घोषणेनंतर मुंबईत पवार, सुळे, जयंत पाटील यांची बैठक झाली। मग त्यांनी बळीराजा पॅनल घोषित केलं। दादांकडून आत्ताच अशी भूमिका, मग पुढे निष्ठावंतांचं काय होणार असं मत शरद पवारांचं पडल्याचं कळतंय। भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही अशी भूमिका काल शरद पवार यांनी जाहीर केली। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या अनुभवावरून पवारांनी काल भूमिका जाहीर केली।